नमस्कार, बातमीपत्र महाराष्ट्राच्या मध्ये मी सचिन आव्हाड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विशेष निमंत्रित सदस्य बारामती लोकसभा मतदारसंघाच्या 3 वेळा खासदार राहिलेल्या सुप्रियाताई सुळे या आहेत। या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची नेमकी रणनीती कशी असणार आहे, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असणार आहेत, हे आपण ताईंकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल ताई? खरं तर मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दौंड तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला 3 वेळा एवढ्या मोठ्या संख्येने मतदान करून या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली आणि चौथ्यांदाही माझं मेरिट बघून त्यांनी ही द्यावी अशी विनम्र विनंती करते। ताई, या निवडणुकीच्या निमित्ताने नेमकी कोणती आव्हाने तुमच्यासमोर आहेत? माझ्यासमोर आज सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी आहे। कारण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये धरणं कोरडी पडलेली आहेत आणि पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी म्हणजे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पुणे शहरामध्येही अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता दिसते। त्यामुळे सगळ्यात मोठं आव्हान हे पाणी आहे। आपल्यासोबत काही दौंड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत। दैनिक पुढारीचे उमेश कुलकर्णी काका आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, आपण गेल्या 15 वर्षापासून या बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहात। येणारी निवडणूक ही तुमच्या दृष्टिकोनातून किंबहुना सर्वांच्या दृष्टिकोनातून लक्षवेधी झालेली आहे। तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता? मला आश्चर्यही वाटतं, गंमतही वाटते की एवढी ती लोकांमध्ये काश्मीर टू कन्याकुमारी ही एवढी चर्चा का होते। तुम्हाला कौतुक वाटेल एका गोष्टीचं, कारण आदरणीय पवारसाहेबांचं आणि दौंडकरांचं अतिशय प्रेमाचे ऋणानुबंध आहे आणि ते 6 दशकाचे आहेत। आणि काल अमेरिकेतलं एक शहर आहे न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस काल काठीच्या वाडीला आला होता, कनेरीला आला होता आणि कालचा आणि परवाचा अर्धा दिवस आणि कालचा पूर्ण दिवस तो फॉलो करत होता की नक्की काय चाललं आहे, कोण काय म्हणते काय म्हणते। त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होतं की देशात उत्सुकता आहेच, पण मी अतिशय विनम्रतेपणे एक गोष्ट म्हणेन की ह्याच्यातच शरद पवारांची ताकद किती आहे आणि बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, खडकवासला या सगळ्या मतदारसंघाचं जे प्रेम आहे, म्हणजे तुम्ही विचार करा 6 दशकं एक माणूस आणि मी कधी नेतृत्व असं म्हणणार नाही, लोकांच्या मनात आदरणीय पवारसाहेब 6 दशकं राहिले आणि आज दिल्लीपासून पार म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी आणि पार आता न्यूयॉर्क टाइम्स ह्याच्यात या इलेक्शनची उत्सुकता आहे, जे ही आमच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची आणि कौतुक आणि उत्सुकतेची गोष्ट आहे। ताई, तुम्हाला असं वाटत नाही का भाजपचे नेते पवारसाहेबांना अडचणीत आणण्याचं काम करत आहेत? नाही, अडचणीत नाही, हे षडयंत्रच आहे। माझं मतच आहे, वाटत नाही असं नाही, ठाम मत आहे की ह्या इलेक्शनमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात हे षडयंत्र आहे आणि हा डेटा, आणि मी म्हणत नाही आहे, तुम्ही माननीय चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन काय म्हणाले, आम्हाला शरद पवारांना संपवायचं, ही भाषा माझी नाही आहे त्यांची आहे, जी मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिली। त्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी हा सगळा षडयंत्र आणि खटाटोप त्या पक्षाचा चाललेला आहे। आता त्यांनी सांगितलेलं आहे की आपके बार 400 बार, तो 400 पार होतील का तुमच्या दृष्टिकोनात? एकतर आपकी बार 400 पारच्या पुढचं तुम्ही महत्त्वाचं विसरलं आहे, त्याच्यानंतर त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 पार पाहिजे, हे मी म्हणत नाही आहे। भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार म्हणालेले, 2 खासदार भारतीय जनता पक्षाचे म्हणालेत की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार आणि माझा विश्वास आहे की ह्याच्यामुळेच ते 400 पार होणार नाही, कारण आम्ही त्यांना संविधान बदलू देणार नाही। ताई, आता परवा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, 7 मेला मतदान आहे, 4 जूनला मतमोजणी आहे। बारामतीचा प्रचार संपल्यानंतर तुम्हाला राज्यातही फिरायचं, अन्यत्रही फिरायचं आहे, तुम्ही तुमचं फिटनेस रेजिम दिवसभर कसं फॉलो करता? कारण आपला मतदारसंघ इंदापूर ते हिंजवडी, कात्रज, धनकवडी मोठा स्पॅन आहे आणि असं नाही की सलग हायवे आहेत की सलग नॅशनल स्टेट रोड्स आहेत, दुर्गम खोरे पण आहेत, दऱ्या पण आहेत, वाड्या वस्त्या आहेत, पाडे पण आहेत काही ठिकाणी। ते तुम्ही कसं मॅनेज करता, स्वतःला फिट कसं ठेवता तुम्ही? खरं तर हा फिटनेसचा विषयच नाही आहे, म्हणजे एकतर तुम्हाला म्हणजे आपण सगळे तर इतके रेग्युलरली भेटतो, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की
हे रेजिमेंट आमचं सगळ्यांचंच 5ही वर्ष असतं, असं काही नाही आहे. आणि मी एकटीच्या देशात अशी नाही, देशात अनेक लोक जे असे आहेत त्यांचा एवढा संपर्क त्यांच्या मतदारसंघात असतो आणि तो असलाच पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि काही गोष्टी म्हणजे खाण्यापिण्याच्या, झोप आणि व्यायाम या थोड्याशा आपण जर सांभाळल्या तर फार काही अडचण होत नाही त्याची. आणि काही गोष्टी आता मी नेहमी विचार करते जेव्हा मी म्हणजे तुम्ही तरी प्रिंटमध्ये आहात, पण जी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाची धावपळ बघते ना, मीच त्यांच्याकडे बघून थकून जाते. थकून जायला असं होतं की कारण ते बिचारे ब्रेकिंग न्यूज मिळेल का नाही माहिती नाही, पण ते वणवण फिरत असतात. ऊन पाऊस, म्हणजे पाऊस पडला तरी तोच बिचारा रिपोर्टिंगला, कोविडमध्ये तरी तोच, आणि ऊन पडलं तरी तोच, आणि दुष्काळ पडला तरी तोच. त्यामुळे मला असं वाटतं आमच्या सगळ्यांपेक्षा डॉक्टर्स खूप मेहनत करतात, आपले पत्रकार मेहनत करतात, आणि खुरपायला जाणारी महिला हो, विचार करा 40 डिग्री आहे दौंडमध्ये, 40 डिग्री, ती रोज खुरपायला जाते. कुठल्या तोंडाने आपण म्हणणार आपली मेहनत? माझं म्हणणं असतं की आपण सगळे, आणि ह्या देशात तुम्हाला सांगू कष्ट करणारे खूप लोक आहेत, आणि हा देश आणखीन मोठा व्हावा, पण अजूनही आपल्या देशात गरिबी आहे हे आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. आणि खूप कष्ट करतात आपल्याकडचे लोक, त्याच्यामुळे हा फिटनेस हे आणि मी तुम्हाला सांगू बऱ्याचशा गोष्टी मनातल्या पण असतात. म्हणजे सगळं चांगलं असताना झोप येत नाही, आणि मग कोणीतरी असा असतो की जो जिंदगी का साथ निभाता चला गया, असे पण असतात बिंदास जगणारे. कल का होगा किसको पता, अभी ले लो जिंदगी का मजा, तो स्वभावावर पण थोडं असतं. आता आपल्यासोबत भंडारी साहेब. ताई, आता बारामतीची जी निवडणूक आहे, देशाचं लक्ष लागलेलं आहे. आता टाइम्स स्क्वेअरचा आपण उल्लेख केला, पवार वर्सेस पवार, म्हणजे फॅमिलीमध्ये फाईट आहे आता. या निमित्ताने भाजपची खेळ यशस्वी झाली का, की मागच्या 10 वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये काही कामं झालेलीच नाही आहेत? तुम्ही त्याविरुद्ध संसदेमध्ये आवाज उठवला आहे, काही ठिकाणी तुम्ही नगरपालिकेत तुम्ही आंदोलन देखील केलं आहे 3.5 तास. तर या निमित्ताने त्यांची खेळ यशस्वी झाली आहे का, की विकासाचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा, सिंचनाचा मुद्दा ह्याच्यावर चर्चा होत नाही आहे? आता जे काही चालू आहे ॲलिगेशन आणि काउंटर ॲलिगेशन चालू आहेत, म्हणजे भाजपची खेळ यशस्वी झाली का आपल्यामध्ये काय? एकतर मी त्यांच्या तू मेमेमध्ये अडकतच नाही, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतच नाही, कारण का मला गरजच वाटत नाही त्याची. त्यांनी जर माझ्याशी माझी तर तयारी आहे, माझ्या विरोधातले जे कोणी असतील, संघटना असेल, पक्ष असेल, नेता असेल, कार्यकर्ता असेल, कुठल्या ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील तो विषय, आणि ते म्हणतील ती जागा, सगळं त्यांच्या सोयीचं, मी कुणाबरोबरही चर्चेला तयार आहे. कारण का मला माहिती आहे ना, मी सगळ्यांच्या मदतीने, मी कधीच म्हणणार नाही मी विकास केला, मी कामं केली, मी सगळे एक टीम वर्क म्हणून सगळे काम करतात. एक माणूस नाहीच करू शकतो का तुम्ही मला सांगा? त्याच्यामुळे आपण सगळे मिळून एक संघटना म्हणून, एक विचार म्हणून, एक आघाडी म्हणून, म्हणजे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी असले तरी काँग्रेसची मदत झाली आहे ना, हे विसरून चालली का मला? किंवा आता सेनेची मदत होती, आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा उद्धवजींचे अनेक लोक तेव्हा मंत्रिमंडळात होते, त्यांची मदत झालीच ना आपल्याला. त्याच्यामुळे एक चांगलं टीम वर्क करू. आणि मी तुम्हाला पुन्हा म्हणजे तुम्हाला वाटेल मी सांगते, पण हे षडयंत्र न विकासासाठी आहे, हे मराठी स्वाभिमानासाठी आहे, आणि ते षडयंत्र पवारसाहेबांच्या विरोधात आहे. कारण का ते स्वतःच कबूल करतात की शरद पवारांना आम्हाला संपवायचं आहे, कारण का त्यांना दिल्लीत एकच माणूस जाब विचारतो, आणि त्या नावाचं नाव शरद पवार, आणि त्यांना विरोधकच नको आहे, त्यांना दडपशाही पाहिजे, त्यांना लोकशाही नको आहे. हा आरोप आहे माझा त्याच्यावर. मध्यंतरी राज्यात एक अशी परिस्थिती निर्माण झाली, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली, त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. काही काळ अजितदादा नाराज होते, परंतु अजितदादांची नाराजी घालवण्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या आई प्रतिभा काकी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं गेलं. काल परवा अजितदादांनी एका कार्यक्रमात सांगितलं की प्रतिभा काकी यांना मी प्रचारात पाहताना मला डोक्यालाच हात लावू वाटला. आजपर्यंत अजितदादांनी मध्यंतरीच्या काही काळात शरद पवार साहेबांवर टीका केली, परंतु आता थेट तुमच्या आईवरच टीका त्यांनी केलेली आहे. या सगळ्या गोष्टींना आपण कशा पद्धतीनं पाहताय? अशा गोष्टींवर मी बोलतच नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, मी नाही याच्यावर उत्तर देऊ शकत. आपण एक पहिल्या प्रश्न सांगितलं की पाण्याचं सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी आहे. 2019च्या आपल्या विरोधामध्ये कांचनताई कुल या निवडणुकीस सामोरे गेल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं होतं की मुळशीचं पाणी दौंड, बारामती, इंदापूर या भागासाठी देऊ. त्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल देखील प्रयत्नशील आहेत. याबाबत आपली भूमिका मुळशीच्या पाण्याबाबत काय असेल? देवेंद्रजींनी पाणी देऊ सांगितलं होतं, आरक्षण दिलं सांगितलं होतं, हमी भाव झाला होता. 5 वर्षातून एकदा येतात होते हेलिकॉप्टरनी दौंडला. त्याच्यामुळे जुमल्याबाज, अजून काय जुमलाच आहे, दुसरं काय. एरवी काय करतात ते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे ना. मग देवेंद्रजी का नाही निर्णय घेत? झालं ना आता 2.5 वर्ष, आमचं सरकार पाडून 2.5 वर्ष आहेत ना, पहिले 5 वर्ष पण होतेच ना ते. का नाही त्यांनी काय नियोजन तेव्हा केलं इरिगेशनमध्ये? त्याच्यामुळे हे जुमलेबाज सरकार आहे ना. पाण्याचा प्रश्न सोडवले ना, आरक्षणाचे सोडवले ना, नोकऱ्यांचे सोडवले. काय केलं त्यांनी मला सांगा ना. ठोस त्यांचं सरकार आल्यापासून एवढा मोठा विकास त्यांनी केला असं सारखे ते आमचे विरोधक बोलतात. कुठल्या 5 मोठ्या गोष्टी या देशात हे सरकार आल्यापासून एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना त्यांनी केल्या सांगा? धनगर आरक्षणाचाही तसाच मुद्दा आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देऊ असं सांगितलं. वर्तमानपत्र बघा ना, काय हेडलाईन आहे आज सकाळी. धनगर आरक्षणाला कोर्टाने काय, याचं कारण काय, हे का नाही लढले नीट मग? आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ हे तेच म्हणाले होते ना. मग त्याचं काय झालं? धनगर समाजाला, धनगर समाज, मराठा समाज, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाला सगळ्यांना न्याय देऊ म्हणले होते. काय झालं हो त्याचं? महिलांना आरक्षण देणार होते लोकसभेत, विधानसभेत. बिल पारित केलं, तारीखच नाही टाकली त्याच्यावर. मग बिल कशासाठी पास केलं? अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे या भागातील जनता पवारसाहेबांवर 6 दशकं प्रेम करते आणि आता पवार कुटुंबातच उभी फूट पडलेली आहे. त्या दृष्टीनं तुम्ही आणि सुनेत्रताई यांची लढत होत आहे. याबाबत राज्यात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात देखील अशी चर्चा होते की पवारसाहेब ऐनवेळी काहीतरी राजकीय डावपेच करतात आणि ते त्या राजकारणात यशस्वी होतात. त्यांची नेमकी रणनीती बारामती लोकसभा मतदारसंघावर कशी असणार आहे आणि पवारसाहेब ऐनवेळी काय करू शकतात? म्हणजे मागं असं सांगितलं जायचं की तुमच्याकडून भावनिक राजकारण केलं जाईल, परंतु आम्ही सुनेत्रताईंनाच एकदा भाऊक होताना पाहिलं. अजून तर भावनेचं राजकारण तुमच्याकडून झालं नाही किंवा पवारसाहेबांकडून सुद्धा झालं नाही. तर तुम्ही नेमकं काय आव्हान करू इच्छिता या सगळ्या राजकीय रणनीतीबाबत? मी आव्हान कशाला करू? मी आव्हान करण्यासाठी नाही आले, मी तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी. भावनेच्या मुद्द्यावर मतं मिळवणारच नाही आहात. माझ्या भावनांचा विषयच नाही. माझ्या भावना घरामध्ये. मला आनंद वाटतोय की तुम्हाला असं वाटतंय आम्ही भावनेचं राजकारण करतच नाही. मला आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. मी आभारी आहे तुमची. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मी वैयक्तिक कुणाशी कधीच लढत नाही. म्हणजे तुम्ही माझं आणि कांचनताईंचं बघितलं असेल. आणि ह्या बाबतीत मी राहुल आणि कांचन कुलांच्या आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मी कौतुक अनेक महिन्यांनी यापूर्वी पण केलं. नवीन काही नाही आहे. कारण माझा अनुभव त्यांच्या विरोधात लढताना आम्ही एकीमेकीच्या विरोधात लढलो, पण कांचन आणि राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबाने कधीही आमच्यावर एकही वैयक्तिक आरोप केला नाही आणि आम्हीही नाही केला. म्हणजे विषयच नव्हता त्यावेळेस काय असं करायचं. अतिशय सुसंस्कृतपणे ते आमच्या विरोधात. आणि आम्ही पण प्रयत्न केला की ते जे आमच्यावर जे कुल म्हणजे त्यांचं जे फॅमिली आहे आणि आमचीही फॅमिली, आम्ही शेवटी ओरिजिनल सगळे काँग्रेसवाले. आम्ही तर अजून काँग्रेसमध्येच आहोत. आणि आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले. त्यामुळे त्या संस्काराच्या चौकटीत राहूनच आम्ही राजकारण समाजकारण करतो. लोकांना अनेक वेळा वाटतं की मी खूप सॉफ्ट आहे. काही अशी उत्तरं आहेत, मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगू इच्छिते. माझ्याकडे उत्तरं सगळ्यांची आहेत, पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं हे गरजेचं नसतं. आणि काही गोष्टी आयुष्यात पोटात ठेवायच्या असतात, हे मला माहिती आहे. नाही, असं तुम्ही एका बाजूने सांगताय की काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. अजितदादा सुद्धा म्हणतायत की सगळ्या गोष्टी मला बोलायला लावू नका. म्हणजे नेमकं असं काय पवार कुटुंबात यापूर्वी देखील राजकारणात घडलेलं आहे का? किंवा अजितदादा यापूर्वीच बाहेर पडणार होते का राष्ट्रवादी काँग्रेसमधून? साहेबांशी फारकत घेणार होते का? माझं काही मला माहिती नाही. आणि ते काय रोज बोलतात हे ते तुम्ही टी व्हीवर बघतात. दुसरं काही तुम्ही कांचन कुल आणि राहुलदादा कुल यांचं म्हणजे त्यांच्या राजकीय संस्कृतपणाबद्दलचं अभिनंदन केलेलं आहे. आज सकाळीच तुमच्याबरोबर मागच्या लोकसभा निवडणुकीत असलेले दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी अशी टीका केलेली आहे की गेल्या 15 वर्षात खासदारांनी म्हणजे तुम्ही एकही रुपयाचा निधी मला विचारून दिलेला नाही. तर तुम्ही रमेश थोरातांच्या या वक्तव्याकडे कशा पद्धतीनं पाहता? तुमच्या चॅनलवर आप्पांना मला बोलवा एकत्र. आप्पानी मग शेजारी बसून याची एकत्र उत्तर देऊ. आप्पा खरंच असं म्हणाले?
आज असं आप्पा बोलले हास्यास्पद आहे. ताई, आजपर्यंत तुमच्या विरोधात कायम बाहेरील उमेदवार राहिले होते, त्यामुळं आणि आता तुमच्या घरातीलच उमेदवार आहे, तर यावेळी तुम्हाला नेमका कशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा? एकतर भारतीय जनता पक्ष गल्ली टू दिल्ली आणि दिल्ली काश्मीर टू कन्याकुमारी त्यांना एक कॅन्डिडेट मिळू नये माझ्या विरोधात लढायला. एक विचार करा की ते आमच्याच घरात आमचं घर फोडून आमच्याच घरातली महिला माझ्या विरोधात उभी केली. मग भारतीय जनता पक्षाची एवढी ताकद, त्याचं काय झालं विचार करा. असं देखील दरवेळेस असं देखील सांगितलं जातं की पवार साहेब हे राजकीय डावपेच टाकण्यात तरबेज आहेत, आणि यावेळी देखील ते तुमच्यासाठी असे डावपेच टाकून तुमच्यासाठी ही निवडणूक सोपी करतील अशी सर्वसामान्य जनतेची चर्चा आहे. तर याबद्दल काय सांगाल? त्याचे मी नाही चर्चा ऐकलेली, त्याच्यामुळे तुम्हीच ऐका. ते तुम्हाला काय, मला असं वाटतं ते मला सगळ्या गोष्टी माझ्या कानात सांगतात किंवा मी त्यांच्या कानात सांगते. राजकारणात देखील अशा काही गोष्टी आहेत की साहेब तुम्हाला पण सांगत नाहीत, पण तुमचा राजकीय फायदा करून देतात. साहेब कोणालाच कधीच काय सांगत नाही, ते बाय नेचर कमी बोलतात. ते कमी बोलतात आणि ते जे बोलतात ना बऱ्याच वेळा लोकांना खूप नंतर कळतं. असं आहे, असं खूप आहे. आणि त्यांचं ते बाय नेचर कमी बोलतात. एरवी पण ते असं बडबड करत बसत नाही, ते खूप कमी बोलतात. दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना भाजप सरकारने लॉकअपमध्ये टाकून निवडणुकीपासून दूर ठेवलंय का? वाटतातच, किती चुकीचं आहे. मला सांगा, बरं झालं तुम्ही हा विषय काढला. अरविंद केजरीवाल आणि अशोक चव्हाण, निर्मलाजींनी पार्ल संसदेत, मी ऐकले, मी वेळ पण सांगू शकते, रेकॉर्डिंग पण दाखवू शकते, संसदेमध्ये अशोक चव्हाण आणि अरविंद केजरीवाल या दोघांवर भ्रष्टाचारी म्हणून निर्मला सीतारामन या देशाच्या फायनान्स मिनिस्टर त्यांनी आरोप केला. ईडी, CBI, इन्कम टॅक्स हे सगळं त्यांच्याच डिपार्टमेंटमध्ये येतं. त्या डिपार्टमेंटनी आरोप केला की ते भ्रष्टाचारी आहेत, आणि त्याच्यानंतर एका आठवड्याच्या आत अरविंद केजरीवाल जेलमध्ये आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये. याचा अर्थ आपण काय करायचा? प्रचंड वेदना देणार आहे. आणि अन्याय, आणि कोणीतरी या अन्यायाच्या विरोधात बोलावलं पाहिजे ना. सगळेच घाबरून गप्प बसले तर ही दडपशाही होईल, लोकशाही होणार नाही. लोकशाहीचा अधिकारच नाही कुणाला. आता आपल्यासोबत दैनिक प्रभातचे पत्रकार आहेत विशाल धुमाळ, त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊ. ताई, आत्ता तुमचा जाहीरनामा, विकासनामा प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही केलेल्या कामांचा. त्या संदर्भात बोलताना अजितदादांनी असं म्हटलं होतं एका प्रचारसभेत मागील 2-3 दिवसापूर्वी की आपण मी जे कामं केलेली आहेत तीच त्या जाहीरनाम्यात आहेत किंवा तुमच्या विकास रथ यात्रेत आहेत, असं त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे. याबद्दल काय सांगाल आपण? कसं सांगू मी? पक्ष एक होता, दिल्लीची सगळी कामं मी बघायची, राज्याची ते बघायचे, जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषद सगळं राष्ट्रवादी काँग्रेसच करायची ना एकत्र मिळून. जिल्हा परिषदचा महिन्याला रिव्ह्यू, आणि माझं सगळी कामं पारदर्शकपणे ह्याच्यावर आहे. मी कुठली मीटिंग कुठल्या विषयासाठी घेतली हे सगळं सोशल मीडियामध्ये असतं, आणि सगळे एकच होतो ना, पक्ष एकच होता ना, सगळे मिळूनच कामं करत होतो, सगळे एकत्रच मिळून मीटिंग घेत होतो. आप्पाही असायचे त्या मीटिंगला. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रच मिळून सगळं केलं ना 18 वर्ष. तुम्ही आता आपण जो विषय सांगितला तर राष्ट्रवादी फुटीनंतर ते तिकडे गेले, याचं तुम्हाला दुःख वाटतंय का? दुःख सगळ्यांनाच वाटतं अर्थातच. माझ्या आणि आप्पांचे कौटुंबिक संबंध आहेत, भरणे मामांचे, सगळ्यांचेच आहेत ना. किती लोक, मी जेवढा वेळ सदानंद सोळेंबरोबर घालवला नाही ना तेवढा वेळ या सगळ्यांबरोबर घालवलेला आहे. खरंच आहे, गो बाय डेटा ना. मी मतदारसंघात किती दिवस असते, मी पार्लमेंटमध्ये किती दिवस असते, आणि मी मतदारसंघात किती दिवस, आपलं मुंबईला किती दिवस, हिशोब काढा, 15 वर्षाचा हिशोब काढा. आणि आप्पा असतील, आप्पासाहेब पवार असतील, किती लोक, वैशाली नागवडे असतील, किती लोकांची नावं तुम्हाला घेऊन, सगळेच आम्ही एकत्र एक कुटुंब म्हणून अनेक वर्ष काम केलं, सगळ्यांनीच मिळून केलंय, सगळे एकामेकाच्या सुखदुःखात असलेलं. गेली 15 वर्ष तुम्ही या भागाचं लोकप्रतिनिधित्व करताय. संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस होती, तुम्ही त्यात फारसं लक्ष देत नव्हता. म्हणजे तुम्ही काल परवा बारामतीत असं सांगितलं की दिल्लीतले प्रश्न मी पाहायचे आणि राज्यातले प्रश्न अजितदादांनी, बारामती तालुक्यापुरते. हां, पण तुम्ही या संपूर्ण तुमच्या तीन टर्ममध्ये तुम्ही स्वतःचा गट असा बारामती लोकसभा मतदारसंघातच तयार केला नाही.
म्हणजे कशाला, दादा नेता होता. या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला आता होतोय नाही, का? मला पश्चाताप कशाचाच होत नाही. मी निष्ठेने दादाला नेता मानलं होतं. अजितदादा. हो, अर्थातच अजित पवार पक्षाचा नेता होता आणि तोच पुढे पक्ष बघणार होता. विषयच नव्हता काही. मी राज्याच्या राजकारणात रोल नव्हता आणि त्यांना दिल्लीला जायची इच्छा नव्हती. त्याच्यामुळे एकामेकामध्ये कशाला आपण कुणाच्याबद्दल. आणि दादाचं वय माझ्यापेक्षा मोठं, दादा वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे होते. त्याचा मान सन्मान मी करत होते आणि प्रोटोकॉल मी सगळा पाळला. आपणचा प्रोटोकॉल मी पाळलेला आहे. कुणाचाही असं कोणीच म्हणू शकत नाही की सुप्रिया सुळेंनी प्रोटोकॉल नाही पाळला. जो अध्यक्ष असेल त्याचा मान सन्मान. आपले नवनीतचे वडील अध्यक्ष होते आधी. त्यांचा लवकर देहांत झाला, तेव्हा आधी ते होते, मग आप्पासाहेब आहेत. कुठल्याही तालुका अध्यक्षाला विचारा, आमदारांना, बर्डे मामांना विचारा तुम्ही. मी कधी कुणाच्या कामात ढवळाढवळ केली नाही, कारण मला असं वाटतं प्रत्येक माणसाचा मान सन्मान झाला पाहिजे. आणि दादा होतेच ना महाराष्ट्राचे नेते आणि पक्षातलं सगळं तेच बघत होते. त्याच्यामुळे आम्हाला जे काम ते जबाबदारी द्यायचे ती पूर्ण निष्ठेने मी केलेली आहे. आणि बारामती तालुक्याचे तर स्वतः आमदार होते, बाकी त्या ठिकाणी वेगळे आमदार होते. मग एकत्र आम्ही काम करायचो. मागील 2-3 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाड साहेबांनी असं सांगितलं की ज्यावेळी सुप्रियाताई माझा दादा करायच्या त्यावेळी आम्हाला प्रचंड राग यायचा. आम्ही ताईंना काही वेळा बोललो पण होतो की असं तुम्ही सारखं आम्हाला करू नका. तर तुम्हाला असं जाणवत होतं का की अजितदादा बाहेर पडून भाजपबरोबर जाऊ शकतात त्यावेळी? मला असं वाटत नव्हतं ते कधी साहेबांना दुखवतं, असं मला तरी वाटत नव्हतं. पण ठीक आहे, आता झालं गेलं. प्रत्येकाची काही इच्छा असते, आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. ओबीसी बहुजन पार्टीने आता या लोकसभा मतदारसंघात महेशांना भागवत दौंड तालुक्यातील आहेत, त्यांची उमेदवारी, मग त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते उमेदवार म्हणून उभे राहिलेले. तुम्ही मध्यंतरी त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहिला होता. चांगले संबंध आहेत. याबाबत काय सांगाल आपण? नाही, लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याशी अनेक वर्षांचे, 8 वर्ष नाही दशकांचे. ओबीसी उमेदवार यावेळेस उभा राहिल्यामुळे ओबीसी मतं तिकडे आकर्षित होतील असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं आपण हे इलेक्शन कामावर करावं असं माझं तरी मत आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढायचा अधिकार. कामावर म्हणून तर गेल्या 15 वर्षातली आपली प्रमुख कामं कुठली सांगताल आणि भविष्यात आपण मतदारांना कुठल्या आव्हान करा? काम बारामती लोकसभा मतदारसंघात झालेलं म्हणजे जलजीवन मिशन गेल्या 5 वर्षात. गाववाडी वस्तीवर पाण्याच्या टाक्या आपण करू शकलो, तो एक मोठा उपक्रम झाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक अंगणवाडी त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे, पाण्याचं कलेक्शन झालेलं आहे. रस्ते सगळीकडे मोठे झालेले आहेत, चांगल्या दर्जाचे झाले. एखाद्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टरचं कमी, पण मी कॉन्ट्रॅक्टरचा वगैरे ते काय बघत नाही. त्याच्यामुळे शाळा, ॲक्सेस टू कॉलेजेस, पिण्याचं पाणी आणि हॉस्पिटल्स, PHCs, आपल्याकडे सगळीकडे PHC आहेत. कधी औषधाची कमतरता आपल्याकडे होत नाही, कारण का मी स्वतःच ते मॉनिटरिंग करते. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असतील. ह्याच्यात प्रदूषणात ते मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते की प्रदूषण जे वाढते ते नियंत्रण ठेवण्यात ते मी अपयश मान्य करते. कारण का प्रदूषण मग पुण्यात आम्ही मॉनिटर करतो, पुण्यातलं घाण पाणी आपल्याकडे येतं. त्याच्यात मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते की प्रदूषण बारामती लोकसभा मतदारसंघात रोखून ठेवण्यात आम्हाला कुणालाच यश आलेलं नाही, कुणालाच नाही. आम्हाला शैक्षणिक अनुशेषाबद्दल आपण बोलला. पण बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड तालुका येतो. दौंड तालुक्यातला शैक्षणिक अनुशेष दूर करू असं मागील काही दिवसांपूर्वी आपण पंचवार्षिकला सांगितलं होतं. त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? प्रतिष्ठानची एक शाळा सुरू केली आहे आता मोठी, त्याचे अध्यक्ष स्वामी चिंचोलीला, आणि आणखीन एक गावाचं चाललं. अजून एक जागा साहेबांनी येवच्या सभेत सांगितलं तुम्ही जागा द्या, मी तुम्हाला शैक्षणिक संकुल उभा आपण इथे घेतोय ना जागा, त्या जगदाळेंच्या इथे लिंगालीला पण चाललंय जागा घ्यायचं. आणि विद्या प्रतिष्ठानचं त्याची स्थापना आणि अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि ते हँड्स ऑन संस्था आजही बघतात. आणि प्रताप पवार त्याच्यात खूप मोठा रोल करतात. आणि बाकीचं सगळंही कुटुंब आहे. कधीच म्हणणार नाही ते दोघंच करतात, सगळं कुटुंब मिळून करतात. आणि प्लस गुजर फॅमिली आहे, शाह फॅमिली आहे, त्यांचंही खूप मोठं योगदान. प्रभुणे सरांचं त्याचं टीम म्हणून सगळे मिळून काम करतात. मतदारसंघातील प्रमुख नेते आता आपल्या विरोधात आहेत, तर ही निवडणूक आपण कशी पाहतोय? मायबाप जनतेच्या बरोबर जाऊन
दौंड तालुक्यातील कुल थोरात हे तुमच्या विरोधात प्रचार करतात, ते एकत्र प्रचार करतात ते. याबाबत आपण काय सांगाल की आता कुल थोरात एकत्र आलेले आहेत आणि आपल्याकडं म्हणजे तुमची यंत्रणा बघणारे थोरात आहोत हे प्रमुख. मग आता ते कुल थोरात एकत्र मिळून सुनेत्रा पवारांचा प्रचार करतात आहे. मग आता तुम्हाला यंत्रणा कशी तुम्ही उभी करणार आणि काय करणार? यंत्रणा उभी लोक कार्यकर्ते खरं तर करतात. आमच्याकडे काही यंत्रणा नसते. कुठल्या कारखान्याचे लोक लॅपटॉप वगैरे घेऊन फिरत नसतात. माझ्याकडे कारखानाच कारण का माझ्याकडे कारखानाच नाही. त्याच्यामुळे मी कुठून तशी यंत्रणा उभी करणार. मी कार्यकर्ते सहकारी त्यांच्या बरोबर आणि आमच्या आघाडीचे मित्रपक्ष म्हणून हे करतोय. एक दुसरं की शेवटी ते दोघं एक झाले म्हणजे एकच लढणार विधानसभा. त्याच्यामुळे ही विधानसभेची जागा आमच्याच पदरात पडणार. त्याच्यामुळे ते दोघं एक झाले म्हणजे दोघांमध्ये इधर राहुल दादा लढणार किंवा रमेश आप्पा लढणार. दोघं तर लढू शकत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे उलट आणखीन उत्सुकता असली पाहिजे. याचा अर्थ की कोणीतरी नवीन त्याला एक संधी मिळू शकते लढायला इलेक्शन. भविष्यात आता विधानसभेत दोघांपैकी एकालाच जागा मिळणार असं तुमचं मत आहे, कारण का ते आघाडीत आहेत ना. मग तुम्ही भविष्यात ह्या दोघांपैकी एकाला संधी देणार? कसं देणार आम्ही? कारण का ते त्या आघाडीत आहेत ना. परत येऊ शकतात ना. काय मला वाटत नाही तसं, पण आत्ता तरी दिसत नाही. कारण का ते फार पेढे भरवतात एकामेकाला. मग ते कसं एकामेकाला सोडतील? त्यांनी जमून घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे मला त्या गोष्टीचा. कारण का दोन्ही कुटुंबाचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांच्यात दिल जमाई होत असेल मला आनंद. कुल थोरातांना पेढा भरवण्याचा आनंद ताईंना सुद्धा आहे. ताई, सॉफ्ट कॉर्नरच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की तुमचा नेहमी सॉफ्ट कॉर्नर असतो. भीमा सहकारी साखर कारखाना या तालुक्याचा कारखाना तो आता खाजगी माणसाला दिला आहे. 49,000 सभासद आहेत. त्या कारखान्याविषयी तुम्ही कधी 15 वर्षामध्ये कधीच टीका केली नाही. त्याचा गैरकारभाराच्या तक्रारी आहेत. तुमच्या इंडिया आघाडीचे घटक खासदार संजय राऊत यांनी सभा पण घेतली वरवणमध्ये. त्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप देखील केला. पण 15 वर्षात तुम्ही त्या कारखान्याविषयी कधीच बोलला नाहीत किंवा कुलांना त्या विषयावर तुम्ही कधी टीका केली नाही. नाही, हा सॉफ्ट कॉर्नर नाही, हा सॉफ्ट कॉर्नर जो आहे कशाबद्दलच केली नाही. कुठल्याच विषयावर मी कधीच कुलांवर टीका केली. टीका न करण्यामागं निग्लेक्ट करणं हा उद्देश. निग्लेक्ट करणं असं नाही. निग्लेक्ट कशाला मी करते? 49,000 कारखाना आहे. नाही अर्थातच ती माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा राहुल कुलांनी हा जो निर्णय घेतला निराणींचा, तेव्हा निराणीही येऊन गेले होते आणि तो कारखाना चालू करण्यासाठी राहुल दादा, हर्षवर्धन भाऊ आणि पवार साहेबांच्या अनेक मिटिंग्सही झाल्या आहेत. काही गोविंद बागेतच झालेले. किंवा वसंतदादा इन्स्टिट्यूटला राहुल दादा, पवार साहेबांनी. तर बघा आमचं वैयक्तिक जे काही राजकारण असेल आम्ही शेतकऱ्याला त्याच्यामध्ये आणणार. राजनीती एक तरफ आणि आपले लोक एक तरफ. कधी गल्लत नाही करायची. त्याच्यामुळे आज थोरात आणि कुल एक झाले. माझी त्यांना शुभेच्छा आहे. तालुक्याचं राशन ज्या लोकांसोबत राहुलदादा कुल हे राष्ट्रवादीमध्ये देखील होते, रमेश आप्पा अपक्ष होते, राष्ट्रवादी झाले, आज दोघंही विरोधात काम करत आहेत असं चित्र दिसतंय. प्रत्यक्षात तुम्हाला कल्पना आहे की नेमकं काय चालू आहे सध्या? या सगळ्या प्रक्रियेत भाजप पुरस्कृत ही आघाडी महायुती त्यांचं चित्र आणखी वेगळंच आहे. ह्याचा तुम्हाला कितपत फायदा होणार आहे? माझं राजकारण फायद्यासाठी नसतं. माझं राजकारण सेवेसाठी. त्याच्यामुळे मायबाप दौंडची जनता ह्याच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी माझं काम आणि पार्लमेंटमधलं काम हे बघून माझं मेरिट आणि पारदर्शक कारभार आणि माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे सगळं बघून एक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्येही आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये 3च खासदारांना 10 वर्ष सतत चांगलं काम केल्याबद्दल महिम द्रौपदी मुर्मूजींनी सत्कार केला आणि त्या 3पैकी सुप्रिया सुळे एक आहे देशामध्ये. तर माझं काम तिथलं इथलं माझा संपर्क हे सगळं बघून आणि माझा पारदर्शक कारभार बघून मला पुन्हा संधी द्यावी. यावेळेस तुतारी जोऱ्यात वाजवा दौंडमध्ये एवढीच विनंती करते. ताई, तुम्ही राहुलदादांच्या फॅमिलीबद्दल सांगितलं की सुसंस्कृत देते. तुम्ही रमेश आप्पांबरोबर भरपूर काम केले म्हणजे गेली 15 वर्ष रमेश आप्पांवर. त्यांचा एक चांगला गुण आम्हाला सांगा रमेश आप्पांचा चांगला गुण. रमेश आप्पा नेहमी म्हणजे मी 18 वर्ष, कारण का मी खासदार व्हायच्या आधी मी काही तिकीट दिलं आणि आले नाही. मी 2 वर्ष आधी गाववाडी वस्ती फिरलेली. त्यामुळे गाडीमध्ये बसल्यावर रमेश आप्पा आणि आम्ही गप्पा टप्पा करत आम्ही खूप वर्ष
खूप छान पद्धतीने आम्ही गप्पा काढलं. मारणे हा पंच चांगला नाही नाही असं नाही आप्पा स्वभावाने चांगले, स्वभावाने चांगला. आप्पा स्वभावाने आज जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि जे खरं आहे ते खरं आहे ना. आप्पा स्वभाव खरंच चांगला आहे आप्पांचा. विरोधात गेले तर त्याचा मतदानावर काय परिणाम होईल का नाही? कोणाच्या आता आपल्याला ह्याच्यात ठरेल कुठला आता जूनमध्ये कळेल. निकालानंतर कळेल. निकालानं अर्थातच निकालानंतर. ताई तुमचं चिन्ह नवीन आहे, बूथ मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला पूर्णपणे नवीन करावं लागलं. इतक्या वर्ष तुम्ही त्यांच्यावर विसम होता, त्यांच्यावर तुमची भिस्त होती. आता हे फार मोठं चॅलेंज आहे, एवढं सोपं नाही की भाजप जे 12 महिने राजकारण करतं आहे त्यांनी हा मतदारसंघ फार हायलाईट केलेला आहे. ह्या चॅलेंजेस असताना देखील तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो हे तुम्ही एका वाक्यात सांगा. प्रतिसाद कसा आहे आणि तो टेम्पो मला कसा असं राहील? वाटतं प्रतिसाद मला विचारायच्या ऐवजी तुम्हाला माहिती असतं. तुम्ही फर्स्ट टाइम त्यांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? हे फर्स्ट टाइम वोटर्स माझ्याशी नेहमीच चांगल्या पद्धतीने वागतात, कारण का ते मला जास्ती माझी भाषणं यूट्यूब टेक्नॉलॉजी, मी स्वतः टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे, त्याच्यामुळे ती सगळी पिढी मला टेक्नॉलॉजीवर बघते आणि ती खूप फोन आणि डेटा ड्रिव्हन आहे नवीन पिढी, त्यामुळे ती डेटावर बघते. त्याच्यामुळे युवक आणि युवती जे आम्हाला भेटायला येतात ते पटकन मला सेल्फीबद्दल बोलतात किंवा मला एखाद्या मी केलेल्या पार्लमेंटमधल्या भाषणाचा उल्लेख देऊन पॉलिसीबद्दल माझ्याशी बोलतात. तुम्ही अशाही मागण्या करतात किंवा एखादी अनएम्प्लॉयमेंटवर मी भाषण केलं असेल त्याच्यावर मला काही सूचना देतात. राईट टू डिस्कस हा तुमचा मुद्दा होता पार्लमेंटमध्ये, त्याच्या कॉमेंट्समध्ये बघितलं हो, कारण का तो खूप चांगलाच मुद्दा आहे. म्हणजे मी केलाय म्हणून असं नाही, पण आम्ही टीमनी म्हणून खूप विचार करून केला की प्रत्येकाला, म्हणजे माझं तुम्हालाही आग्रह आहे की दिवसातून किंवा आठवड्यातून काहीसा वेळ हा स्वतःसाठी काढला पाहिजे. मग वॉक करा, तुम्हाला योगा करा, तुम्हाला वॉक करायचं आहे, सिनेमा बघायचा आहे, टाइमपास काही नाही करायचं आहे, झाडाकडे बघत राहायचं. काय जे स्विच ऑफ, ज्याला आपण म्हणतो स्विच ऑफ करून तुमच्या कामापासून कुठेतरी काही तास दूर जाणे. मग मुलांना खेळायला न्या, मुलांबरोबर क्रिकेट खेळा, विटी दांडू खेळा, जे ज्याच्यातून तुमचा मेंदू पूर्णपणे तुमच्या कामापासून दूर जाऊन काहीतरी क्रिएटिव्हिटी नवीन करेल. क्रिएटिव्हिटी त्याच्यातूनच येते आणि तो ब्रेक प्रत्येक मेंदूला आणि माणसाला लागतो. सर्वसामान्यांना भेटता, म्हणजे कुठल्याही थरातला व्यक्ती असू दे त्याच्यातून भेटता, फोटो काढता. या सहानुभूती म्हणण्यापेक्षा तुमच्या या वागण्याचा तुम्हाला या निवडणुकीत किती फायदा? हा फायदा नाही, मी लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यात छोटा मोठा लहान. या आत्ताच्या या काळामध्ये या काही घडामोडी घडतात, नेते येतात, ठराविक लोकांना भेटतात आणि जातात. जो सर्वसामान्य कार्यकर्ता असतो किंवा मतदार असतो तो त्यांच्यापासून दूर राहतो. परंतु तुमचं तसं होतं ना, आता मी गेल्या 10-12 वर्षांनी बघत नाहीये, परंतु तुम्ही अगदी गाळागाळातल्या माणसाला सुद्धा भेटताय. असं नाही हो, माणसंही माणसं असतात. तुम्हाला पण 2च डोळे, तुम्हाला पण 2च कान, मला पण तेच, ह्यांना पण तेच, आणि त्या म्हणजे माणसं असतात आणि मी माणसांची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. त्याच्यामुळे त्याच्यात छोटा मोठा कोण ठरवणार? आता काय झालं, तुमच्याकडे प्रतिस्पर्धी आहेत, त्या 2 मध्ये 2दा आल्या, काही ठराविक एरियातून ठराविक लोकांपर्यंतच त्या गेलेल्या आहेत, किंबहुना शहरात पत्रकारांपर्यंत पण ते पोहोचलेले नाही. आता कालचा जर मेळावा सोडला तर ते आलेले नाहीत. तर तुम्ही याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का? मी तुम्हाला खरं सांगू, प्रत्येकाची काम करायची एक पद्धत असते, ती योग्य अयोग्य काळच ठरवतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं मला एक डोक्यात माझ्या फिट आहे की मी लोकांची प्रतिनिधी आहे आणि तुम्ही माझे इंग्रजीत म्हणतात स्टेक होल्डर्स आहे. त्याच्यामुळे स्टेक होल्डरच्या मनात काय, मी भाषण पार्लमेंटमध्ये कुणासाठी करते, तर तुमचा दौंडकरांचा आवाज म्हणून मी दिलेला जाते. त्याच्यामुळे तिथला जो शेवटचा माणूस, लास्ट पर्सन फर्स्ट, म्हणजे तो शेवटचा माणूस, त्याचा अधिकार माझ्यावर पहिला आहे. तो शेवट आहे ना, मी राजकारणात का आले, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी पॉलिसी मेकिंगला. तो शेवटचा माणूस जेव्हा पहिला येईल आणि त्याच्या आयुष्यात चांगला बदल घडेल ना, ती माझ्या कामाची गरज आहे. ताई, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत पुढील काळात आपलं विजन काय असणार? मला असं वाटतं 3-4 महत्त्वाच्या मुद्द्यात आपल्याला काम करावं लागेल. पहिलं म्हणजे पाणी आणि पर्यावरणात होणारे बदल आणि ज्या पोल्युशनचं मी तुम्हाला बोलले, मग तो प्लास्टिकची बॅग असेल, कचरा असेल, तिथे मला नाही आवडत हो, गेलं की कचऱ्याचे ढीग दिसतात. मला असं वाटतं लोक काय म्हणत असतील, आमदार खासदार काय करतायत, का कचरा दिसतो, आणि नुसतं लोक काय म्हणतील नाही. लोकांच्या घरात जेव्हा डेंगी होतं ना, त्यांना विचारा किती टेन्शन येतं घरामध्ये.
मलेरिया होतो. त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण एक नवीन ट्रेंड आहे, प्रचंड आपल्या आयुष्यात बदल घडवणार. त्याच्यामुळे हे सगळी जी प्रदूषण आहेत त्याच्यात काम करणे, झाडं आणखीन कशी लावून जगवणं, नुसते लावणं नाही, जगवणं. त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न आणि नोकरी, सुशिक्षित बेरोजगारी या देशात वाढली. माझं केंद्र सरकारची का भांडण चाललंय? कारण का ते शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही. हाताला सुशिक्षित बेरोजगारी एवढी या देशात वाढत चालली आहे, महागाई वाढत चालली आहे आणि भ्रष्टाचार वाढत चालला आहे. या सगळ्या मुद्द्यांवर काम करणं गरजेचं आहे ॲट अ पॉलिसी लेवल, ॲट अ नॅशनल लेवल. कारण का काम बदलत चाललं आहे. आता बघा, एवढे कॅमेरे असायचे, तुमच्या एका फोनवर आज तुम्ही रेकॉर्डिंग करताय. उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार, कदाचित ते माणसंच लागणार नाही. देवालाच ठाऊक काय काय बदल होणार आहे. कदाचित वर्गात शिक्षक लागणार नाही. काय माहिती, आपलं घरात बसून शिक्षण होईल, फोन कुणाला माहिती. कारण का तंत्रज्ञान इतकं वेगाने बोलतं ते. मला इतकं वाईट वाटतं, आज एक कॅमेरा दिसतो का, मोठे काही चॅनल्सचे कॅमेरामॅन आहेत, तुम्ही आपला मोबाईल, तुम्हीच कॅमेरामॅन, तुम्हीच रिपोर्टर, सुरू झालं तिथून. आणि इथून पार जगभर चाललंय सगळं. म्हणजे दौंडमध्ये आत्ता जर तुम्ही एक व्हिडिओ घेतला आणि व्हायरल करायचा म्हणलं तर तो अमेरिकेपर्यंत पोहोचतो, इथे ऑस्ट्रेलियाला. दिस इज पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी. आणि त्या तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात काही चांगले बदल होतील, काही वाईटही बदल होऊ शकतात. त्या दोन्ही वर मात करून आपल्याला पुढे जायचं. त्यामुळे खूप मोठी आव्हानं आपल्यासमोर आहेत आणि पर्यावरणाचं आणि प्रदूषणाचं तर सगळ्यात मोठं. ताई, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्राईमचॅट वाढला हा तुमचा सातत्याने आरोप आहे. म्हणजे तुम्ही तो म्हणता की त्याला डाटा तुमच्याकडे आहे, म्हणजे तो पब्लिक डाटा आहे. आणि तुम्ही मध्यंतरी स्टेटमेंट केलं होतं की अकेले देवेंद्र क्या करेगा. तुम्ही स्टेटमेंट केल्यानंतर भाजपने हा मतदारसंघ म्हणजे एकदम हाय प्रायोरिटी करून ठेवलेला आहे, असं जे चित्र आहे. म्हणजे तुम्ही नाही म्हणा तरी भाजपने हा मतदारसंघ, आणि तुम्ही सातत्याने फडणवीस ह्यांना तुम्ही टार्गेटमध्ये कसं करताय. कुठं काही क्राईम घडला तर तुम्ही टार्गेट करताय, विनाकारण तुम्ही टार्गेट करत नाही आहेत. पण अकेला देवेंद्र क्या करेगा. तर माझा हा प्रश्न आहे पत्रकारांच्या वतीने की अकेले फडणवीस इस बार क्या करेंगे बारामती में. वो अकेले है नहीं, त्यांच्या काश्मीर टू त्यांच्या सगळे पुरुष एकत्र झालेत माझ्या विरोधात, त्यांच्या पक्षातले मोठे छोटे. आणि त्याबरोबर आपला आईस आहे, म्हणजे तुमच्या पण्यातला किंवा उसाच्या रसातला आईस नाही. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. ते बाजूला ठेवून जर ते माझ्याशी लढले तर बात आहे. आणि मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आईस म्हणजे आमचे कुल पण त्यात नव्हेत ना. आईसचा वापर देशात होतोय, काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडेच आईस आहे एक. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ते अकेले एकतर नाहीच आहेत. आणि परवा मला आश्चर्य वाटलं, कारण का त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. ते जेव्हा म्हणले ना की जो एक राज्याचा यशस्वी मुख्यमंत्री, आणि का देवेंद्रजींबद्दल तुम्हाला वाटतं मी टीका करते जेव्हा क्राईम होतं, पण मी कौतुक पण तेवढंच करते त्यांचं, जे ते सिलेक्टिव्हली ऐकू येत नाही त्यांच्या पक्षाला. पण 5 वर्ष यशस्वी मुख्यमंत्री राहिले का. हो राहिले ना, मान्यच केलं पाहिजे आपण, अच्छे को अच्छा बोलना ही चाहिए. पण ते परवा जेव्हा म्हणले की मी 2 पक्ष फोडून आले, तेव्हा मला फार वाईट वाटलं की देवेंद्र जी मुझे लगता था आप फुल पढ़ाई करके पास होंगे, कॉपी करके पास हुए, मुझे बहुत दुख लगा खरंच. कारण का ते कर्तृत्ववान आहेत का, आहेत ते हुशार आहेत ते कष्ट करणारे आहेत, हे सगळे गुण देवेंद्रजींमध्ये. त्याच्यामुळे मला वाईट वाटलं, कारण का माझी अपेक्षा होती की त्यांनी या राज्याचा मुख्यमंत्री व्हावं. जर त्या बाजूने होणार असेल तर त्यांनी व्हावं, कारण का आहेत ना त्यांच्याकडे 105 आमदार. आत्ताच आपण सुप्रियाताईंशी विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारले त्यांना योग्य उत्तरे त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बातमीपत्र महाराष्ट्रासाठी टीम दौंड, कॅमेरामन निलेश जांभलेसह.